आता शिक्का वरती पण आलं पाहिजे. व्हिडिओ चालू आहे. जय भीम. येलवजी. मी ग्रामीण पोलीस चौकीपाशी इथं आलेलो आहे. आता या मी संघटनेचं काम करतो आहे. झोपडपट्टी बसवली नामलगाव फाट्यावर शासकीय जागेवर. मी कलेक्टरला, तहसीलदारला, SP ला, कमिशनर साहेबांना आणि ग्रामीण पोलीस चौकीला बार मी माझे पुरावे देतो आहे. आता बघा, ग्रामीण पोलीस SP साहेबांना देऊन आलो आहे आणि मुंबईला बी दिलेत, औरंगाबादला बी दिलेले आणि हे गोरगरिबांसाठी मी तिथं लढतो आहे. आणि हे SP साहेबांचं, आता कलेक्टर साहेब आहे, ग्रामीण पोलीस चौकीला लेटर द्यायला आलेलो आहे. आणि ह्याच्यात माझ्या सगळं नुसतं लेटर्स नाही, मी पुरावे पण आहे त्यांच्यासोबत जोडलेले, हे माझ्या संघटनेचे. आणि पुतळे पण बसवलेले आहेत तिथं. हे बघा, हे पुतळ्यांचं ही सगळी प्रिंट त्यांना पहिल्यापासून मी सगळे कामं, हां, अण्णाभाऊ साठ्यांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे बसवलेले आहेत. हे सगळं त्यांना जोडून हे दिलेलं आहे. आणि हे बघा, हे SP साहेबांना पण, SP साहेब बी ह्याच्यात जवळ येऊन बघ, जाती जमातीचे, आयोगाचे, गोरक्षे लोखंडे मंत्री पण आहे त्याच्यात, त्यांना पण इथं दिलेले आहेत. मी सगळ्या कागदादोरी करतो आहे. आणि आता SP आता ग्रामीण पोलीस चौकीला आलेलो आहे. मी लेटर देतो आहे. पण की तिथं पुतळ्यांना माझ्या की काही लोकांनी छेडाछेडी केली होती, तर मी थांबवलं. माझ्या आईच्या बांगड्या फुटल्या, आईने माझ्या धरलं. हिच्या जय महाराष्ट्र, जय भीम, जय लवजी. मी गोरख दशरथ थोरात, बीड जिल्हा अध्यक्ष, एकनाथ शिंदे साहेबांचा, वांजळे साहेबांचा. तर मी आत्ता SP साहेबांना किती तारीख आहे? 20 जूनला की मी हे पत्र दिलं होतं SP साहेबांना की माझ्या पुतळ्याचे आणि झोपडपट्टीचा नामलगाव फाट्यावर तिथं हे विषय होता. आणि 40-50 वर्षापासून आम्ही तिथं राहतोय. वास्तविक आहेत आम्ही तिथं. आमचा झोपडपट्टीच्या विषयावर आमच्या जवळ तिथं 40-50 घरं येतं. आणि त्याच्यानंतर कलेक्टर SP साहेबासोबत हे बघा, आमची 20 जूनला हे इथं कलेक्टर साहेब इथं 20 जूनला मीटिंग त्यांच्यासोबत केली. मी त्यांना सांगितलं पुतळ्याचं आणि झोपडपट्टीला की काय गावगुंड की त्या लेवलला की माझ्यावर, आमच्यावर अन्याय करतात म्हणून. आणि बार मी सांगतोय ग्रामीण पोलीस चौकीला बी आणि SP साहेबांना पण सांगितलंय. मी कालच्याला आता कलेक्टर साहेबांना ही काय मीटिंग लावलेली आहे, त्या मीटिंग दोरी सांगितलंय. आणि हे इथं हे बारीक बघा, हे पुतळे बसवले तिथं. हे पुतळ्याचं पण बघून घ्या, ते पुतळे दमनकाळ. मी सगळे बार त्यांना मी ह्या पत्राद्वारे कळवलेलं आहे. आणि मी काही खोटे नाटे कामं करीत नाही, काही नाही. पण काही गावगुंड की मी त्यांना बार सांगतोय की मी एकनाथ शिंदे, वांजळे साहेबांचा झोपडपट्टीचा महाराष्ट्रात लढा चालू आहे. की मी हात जोडून त्यांना सांगतोय की आम्ही इथं शासनाच्या जागेत राहतोय आणि तुम्ही मला त्रास करू नका, तुम्ही हे करू नका. पण काय गावगुंड की ह्या दुसऱ्या इतर समाजाला की पुढं घालतात, 10-5 रुपये देतात. आणि ग्रामीण पोलीस चौकीला बी की काही हे पोलीस लोक असतात, हे पोलीस लोक पण आम्हाला येऊन धमक्या देतात आणि माझ्यावरच गुन्हे दाखल करतात की पोलीस लोक बी पैसे खाऊन, पैशाने सुद्धा काहीतरी होत आहे. तर मी आत्ता काल परवा काय तारीख होती, परवा दिवशी याला मी आत्ता 20 तारखेला याला लोणावळ्याला मीटिंग होती आमच्या वांजळे साहेबांची, आमची वैयक्तिक आमच्या कार्यकर्त्यांची 20 तारखेला. आणि आमच्या झोपडपट्टीच्याच विषयावर आमची मीटिंग होती. मी तिथं पण गेलतो. तर मी आत्ता बीडला, आज किती तारीख आहे, आज 23 तारखेला मी 4 वाजता बीडला पोहोचतोय. तिथल्या झोपडपट्टीचा विषय बघतोय, काय आमचे काय पत्रे उपशिलेत, काय आमचं लोकांचं खाद्य टाकून दिलंय, कार्ड काय उपशिले, असं काहीतरी आहे गावगुंडांनी. पण हे की कुणाला बी सांगा म्हणतात, आम्ही कुणाला भेट नाही. त्याच्यानंतर बघा, मी पहिलं हे पत्र दिलं होतं. त्याच्यानंतर एक 10 दिवसाआधी त्याच्यावर तारीख हे एक पत्र दिलं तर मी त्यांना SP साहेबांना
आठ आठ 8 जूनला हे पण पत्र दिलं होतं मी. हे बी बघा ह्याच्यात काय येतं. गावगुंडाने तेव्हा बी एकदा माझ्यावर हल्ला केला तर मी हे बी आहे कायद्यादोरी. आणि मी तिथं हे करतोय, काही चुकीचे कामं करत नाही. आणि हे माझं जिल्ह्याचं कार्ड आहे बघा. हे मला पद दिलेलं वांजळे साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांचा महाराष्ट्रात झोपडपट्ट्या जी चालू आहेत त्यांनी, हे वांजळे साहेब. आणि हे बघा त्यांनी जे आत्ता मला हे काल परवा दिवशी माझ्याकडे आत्ता काल पत्र आले त्यांचं, तर झोपडपट्टी हलवा म्हणतात. आम्ही 50-60 वर्षापासून झोपडपट्टी बसली आणि आता 2 दिवसात त्यांनी हे बघा अर्ज केलाय साहेब. त्या गाववाल्याला पुढं घालते तर कुणीतरी दुसऱ्या इतर समाजाला मांगा मारायला दुसरे कुणीतरी. आणि हे बघा हे पत्राचं असं त्यांनी लिहिलंय असं हे नाही. आणि आमचं मतदानला नाव आहे पत्रादुरी, तिथं मतदानला नाव आहे आमचं. सगळ्या गोष्टीत आमच्या सगळे तिथं वोटिंगला आहेत आमच्याकडं. कुठल्या पोलीस चौकीला, ग्रामीण पोलीस चौकीला. हे जसं त्यांनी पत्र लिहिलंय दमानीगिरी भाऊ, हे जसं पत्र लिहिलंय त्यांनी हे वाचून बघा. माझ्या वडिलावर, माझ्या आज्यावर, माझ्या चुलत्यावर की कधीच ग्रामीण पोलीस चौकीला आमच्या की काही भांडण नाहीये, काही कुठले तक्रार नाही आमची. पण ह्या गाववाल्यांनी काय चालू केलंय आणि कोण आहेत हे त्यांचे साथीदार किंवा ह्यांना पक्षाचा कुणी तरी ह्यांना काहीतरी हे असणार आहे राजकीय, तेव्हा हे लोक माझ्या मागे लागलेत. माझ्या की माझ्या झोपडपट्टीच्या लोकांनी आणि महाराष्ट्रात की माझ्या झोपडपट्टीच्या लोकांनी, अधिकाऱ्यांनी मी ह्यांना सांगणार आहे पत्राद्वारे. आणि आज मी सांगतोय तर माझ्या स्वतःच्या जीवाला धोका आहे. माझ्या बायकोला, माझ्या आईला, माझ्या भावाला, भाऊजाईला ह्या माझ्या की हे लोक धमक्या देतात. ते सरपंच मारला काही नाही झालं. आणि बीडला ते एक मांगाचं पोरगा अपंग मारलं, जीवच त्यांनी काही नाही केलं. ह्या गोरख थोरातला माझ्या झोपडपट्टीचा अध्यक्ष एकनाथ शिंदे साहेबांचा, तर ते म्हणतात की काही होत नाही, आम्ही कुणाला भेट नाही, तुला ज्याला सांगायचं आहे त्यांना सांग. मी म्हणलं अरे असं नका करू पोरं, कायदा आहे असं करू नका. मी त्यांना सांगून कटाळून गेलोय. पण हे बघा जय भीम जय लवजी, मला झोपडपट्टीच्या आणि मी सामाजिक कार्यकर्ते पाहिला होतो, पण मी आज की शिंदे साहेबांचा कार्यकर्ते. जय भीम. जय भीम जय लवजी जय भारत. मी झोपडपट्टी अध्यक्ष बीड जिल्ह्याचा आणि नामलगाव फाट्यावर मी 40 ते 50 वर्षापासून एक शासकीय जागेत राहतोय, सरकारी जागेमध्ये मी राहतोय. म्हणजे मी एकटा राहत नाहीये, माझ्या पूर्ण संघटनेचे 200-250 लोक राहतात. मी कलेक्टर साहेबांना, तहसीलदार साहेबांना हे मी बऱ्याच वर्षापासून त्यांना निवेदन देतोय. बऱ्याच वर्षापासून मी त्यांना तिथं आंदोलन करतोय. आणि एक शिंदे साहेब, आपले लाडके महाराष्ट्राचे शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मी मुंबईला जाऊन की साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना, त्यांना पण ते झोपडपट्टीचं सरकारी शासकीय जिमनीत राहतो आम्ही, ते पण एकनाथ शिंदे साहेबांना मी तिथं कॅबिनमध्ये जाऊन मी ते पण दिलेलं आहे. माझ्याकडे ते पण सही शिक्का सगट मी तिथून घेऊन आलेलो आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या कॅबिनमध्ये एकनाथ शिंदे साहेब की मंत्री होते त्याचा सुद्धा माझ्याकडे पुरावा आहे. आणि इथले पण पुरावे आहेत माझ्याकडे. कलेक्टरवर मोर्चे काढलेले, आमच्या ताई होत्या, कलेक्टर मॅडम होत्या, त्या कलेक्टर मॅडमच्या आधी एक कलेक्टर साहेब होते, आता पण एक दुसरे साहेब आलेत. इथं 3 कलेक्टर झाले. त्या 3ही कलेक्टरला की मी सारखे निवेदन बार त्यांना देतोय, मोर्चे काढतोय. आणि माझ्या झोपडपट्टीवर तिथं की हे असे पत्र्याचे घर आहेत, माझे गोरगरीब राहतात, ज्यांना घरच नाही, तर ज्यांच्या नावावर कुठं शेतीच नाहीये, आणि त्या लोकांच्या वैयक्तिक स्वतःच्या माझ्या नावावर नाही, माझ्या भावाच्या नाही आहे, माझ्या बापाच्या नाही आहे. आम्ही ते बरेच जण आम्ही तिथं राहतोय. माझ्या पोरांच्या नाही, आमच्या चुलत्याच्या पोरांच्या, त्यांच्या कुणाच्याच आमच्या तिथं शेती नाही आहे. आणि आम्ही त्या पद्धतीत आम्ही तिथं बसलेलो आहे 50 ते 60 वर्षापासून. तर आमच्याकडं तिथं आज रोजीपर्यंत की गावचा कुठला सरपंच नाही आला, कुठल्या गाव लेवलला तिथं की आम्हाला तिथं 50 सरपंच झाले. मग आमच्या 2 पिढ्या झाल्या, माझ्या वडिलाची एक आणि माझ्या आजोबाची एक. आमचे तिथं लग्न पण आमचे तिथं झाले त्या ह्याच्यामध्ये, त्या शासकीय जागेमध्ये. आणि तिथून पुढं की तर मी तिथं राहतोय. पण माझ्यावर आत्ता या 4-2 दिवसामध्ये मी कलेक्टर साहेबांना, SP साहेबांना पत्राद्वारे सुद्धा कळवलं. मी तिथं पुतळे बसवलेले. तर काही दिवसापूर्वी
अण्णाभाऊ साठे आणि आंबेडकर, रत्न आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे, की मी वारंवार सांगतो की हे जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगामध्ये त्यांचा कायदा आहे. आणि हे सरकारी जागेच्यासाठी की हे बाबासाहेबांचं, बापांचं आमच्या आणि डॉक्टरचं, बॅरिस्टर डॉक्टर साहेबांचं, त्यांना कुठं सुद्धा परवानगी लागत नाहीये. परवाना काढून, हा परवाना कोणचा लागतोय? ह्या जयंतीचा, बाबासाहेबांच्या जयंतीचा जर कुठं धिंगाणा मस्ताना काही असन तर त्याला परवाना लागतोय. तर मी ते परवाने काढतोय आणि अण्णाभाऊ साठेंचे बी परवाने काढतोय. ग्रामीण पोलीस चौकीकडे गेल्या वर्षी आता बाबासाहेबांची जयंती होती, तर ते जयंतीचं मला परमिशन ग्रामीण पोलीस चौकीने मला शिक्के सही मारून दिलेलं आहे, ते पण माझ्याकडे आहे. आणि आता काय गावगुंड, मी SP साहेबाला सांगितलं, काय गावगुंड, गाव लेवलला काही महिला काही पुरुषी, मी त्यांच्याकडे नावासकट त्यांच्याकडे एक अर्ज केलेला आहे, कलेक्टरला, तहसीलदारला, आणि SP साहेबांना. आणि जिथं आमच्या एरियामधली पोलीस चौकी आहे, ग्रामीण पोलीस चौकी, तर त्यांना बारंबार सांगितलेलं आहे त्या लोकांना की हे जरा पुतळ्यावर आणि माझ्या झोपडपट्टीवर लक्ष द्या. पण आता मी गेलो होतो मुंबईला, एकनाथ शिंदे झोपडपट्टीचं वांजाळे साहेब ह्यांची मीटिंग होती वांजाळे साहेबांची, तर त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी वजाळे साहेबांना की त्यांना पद दिलेलं आहे महाराष्ट्रात झोपडपट्टीचं, आणि त्या वांजाळे साहेबांनी पद दिलं आहे मला बीड जिल्ह्याचं झोपडपट्टीचं. तर मी आता परवा मिटिंगलाच होतो, तर परवा संध्याकाळी माझ्या झोपड्यांचं की काही गावगुंडांनी तिथं हे असले हे पत्रे, हे तुटके फुटके माझ्या गोरगरिबाचे उपसुपसू घरं मोडून टाकले. मी ग्रामीण चौकीला बार बार सांगतोय. आणि मला माहिती नाही, आमदार SP साहेबांना मी का आता मिटिंगला चाललो त्या दिवशीच माझ्या महिलांची आणि आमची मिटिंग कलेक्टर साहेबासोबत झालेली आहे, ते पण पुरावा आहे माझ्याकडं, ते पण सगळं यूट्यूबला TV चॅनलला आहे सगळे. आणि त्याच्यानंतर मी सांगितलं तरी पण हे लोक SP साहेबांना SP साहेबांच्या खालचे ॲडिशनल साहेबांना पण मी तिथं जाऊन त्यांना पत्र देऊन माझ्या काय महिला बिल आहेत तिथं सुद्धा मी मोर्चा काढून त्यांना पण सांगितलं ॲडिशनल साहेबांनी लगेच ग्रामीण पोलीस चौकीला फोन केला आणि त्यांनी सांगितलं तिथं पुतळ्याला तोडमोड काय झाली का बघा, आणि झोपडपट्टीचा तिथलचा की तुम्ही खरोखर तिथं पत्रे बित्रे उपसून कुणाचे घरं मोडलेत ते बघून या. ॲडिशनल साहेबांनी सांगितलं माझ्यासमोर फोन करून ग्रामीण चौकीला. आता हे दखल घ्या किंवा साहेब आम्हाला जर गोरगरिबाला ज्याच्या नावावर नाही, ज्याच्या काही कुठं काही नाही, पण माझ्या मागे लागलेत शेतकरी आणि हे गावगुंड 2 नंबरचे धंदे करतात, हे काही बी पण 2 नंबरचे, तर हे लोक त्यांना पैसे भरतात आणि पारधी लोकांना दुसऱ्या काय मातंग समाजाच्या काही दुसऱ्या लोकांना हे अशा इतर समाजाच्या पुढं घालतात पैशाच्या ह्याच्यावर. आणि माझ्या नावावर साहेब कुठं सुद्धा एक अर्धा गुंठा शेती नाहीये, माझं बँकेत खातं नाहीये, हाही खातं पण 0 आहे, काहीच नाही. आणि माझं बॅकग्राऊंड बी बघा. आणि पोलीस चौकीला, ग्रामीण पोलीस चौकीला मी जसं जन्मलो तेव्हापासून माझं भांडण नाही, काही नाही, माझ्या वडिलाचं बी नाही, माझ्या आजोबाचं बी नाहीये. आणि आम्ही तिथं राहतोय. आता तर गाववाल्यांनी काय केलं की आत्ता हे 4-2 दिवसामध्ये पत्र लिहिलं आहे गाव लेवलला, आणि ते हे दाखवलंय मला पत्र की गाव लेवलला त्यांनी आता पत्र लिहिलेलं, आणि ते की झाली काय हे अतिक्रम हटवा. अतिक्रम 40-50 वर्षापासून साहेब तिथं आहे अतिक्रम, आणि हे गाववाले आता 2 दिवसात म्हणतात अतिक्रम हटवा. आणि ग्रामीण पोलीस चौकीला पैसे देऊन तिथं त्यांनी काहीतरी त्यांना हे केलंय आणि खोटे नाटे आमच्यावर आरोप, म्हणजे पोलीस लोकांना पैसे घेऊन ते म्हणतात अतिक्रम हटवा. त्यांनी एक पत्रधोरी तिथं एक दाखल केलंय. मला एक आमच्या एरियामध्ये जो पोलीस आहे तो मला फोन करतोय बार बार. मी पहिले पण त्यांची रेकॉर्डिंग त्यांना बोललो होतो, साहेब हे खोटे नाटे गुन्हे माझ्यावर कसं काय, आणि काय तुम्ही ऐकत आहे पारद्याचं त्यांचं, तुम्ही सिद्ध असन ते बघा ना. त्यांनी आमच्या घरामध्ये सगळे पार माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे साहेब, तुम्ही ऐका. माझ्या आईला 70 वर्ष झालं, माझ्या आईला तिथं माझी आई म्हणते ही पारदे समाजाची आणि भारत कानाडे की माझ्या आईने तिथं फालतू धंदा केला काही. परत माझी बायको, माझी भाऊजाई हे लोक सगळे ते मागं लागलेत. आणि आता तर आमच्या घराचं उदासच केलंय त्यांनी सगळं. माझ्यासुद्धा स्वतःचे बाजरी खाद्य ते सुद्धा फेकून दिलं. तरी पण मी एकनाथ शिंदे साहेबांच्या, वांजाळे साहेबांच्या झोपडपट्टीच्या मदतीला मी इथून पुण्याला गेलो साहेब. आता सकाळी आलोय मी. आता मला फोनवर कळालं, पण मला माहिती नाही आहे. मी आता
झोपडपट्टीत उद्याच्याला जाऊन एक मिटिंग लावतोय माझ्या झोपडपट्टीची आणि सापरान नमस्कार करून ग्रामीण पोलीस चौकीला मी त्यांना फोन करून बोलून घेतोय, वारंवार सांगतोय त्यांना, पण माझी दखल कुणी घेतंय का नाही घेतंय मुंबईला मला जाण्याचा. आणि सगळ्यात फास्ट या अशा बारकायल्या लेकरांना कुणाला अनेक बारीक बारीक आमचे लेकरं राहतात, त्यांना जर गालबोट लागलं एखाद्या बाईला तर ते म्हणतात तू कुणाला बी सांग, कुणाला सांग म्हणतात, घाबरत नाही. नाही तर आत्ता झालाय बघा एक ते आमदार साहेब कोणी मारलेला सरपंच, आता मागेल ती म्हणजे सरपंच सारखं ह्याला मारू काय होतंय ते नाही का, मंत्री साहेबाचं बी मनात झालंय कोण काय करतंय आणि मातांगाला कितीतरी मागायला मारलंय. म्हणून असं ते गावाचा सरपंच आणि तो भारत कानाडे ते अशा धमक्या देतात मला. ह्यांच्या पण तुम्हाला सांगतो की असे काल पण म्हणला भारत कानाडे परवा दिवशी की पुतळे मी फोडतो माझा कसं असं रेकॉर्डिंग आहे तसं त्याच्यावर रेकॉर्डिंग आहे. हे असं धरू धरू आमच्या लोकांचे घरं मोडून टाकले त्यांनी. जय भीम, जय लवजी, जय भारत महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राला माझे मुख्यमंत्री बंद केलं का चालू मुख्यमंत्री साहेब माझ्यावर तुम्ही जर तिथं झोपडपट्टीचा लढा केलेला आहे चालू आणि जे तुम्ही युट्यूबला टाकलेलं आहे 40-50 वर्षापासून जे झोपडपट्टी तिथंच त्यांच्या नावावर करण्यात येईल जागच्या जागेवर, त्याच्यासाठी मला वांजळे साहेबांनी पद दिलेलं आहे. हे इथं SP साहेबांना कलेक्टर साहेबांना नमस्कार करून मी त्यांना एक फोन करा, जय भीम, जय लवजी.